तर झालं काय, मला आली होती 1.5 किलो नाचणीच्या लाडूची ऑर्डर. चला म्हटलं तुमच्यासोबतही रेसिपी शेअर करावी. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं. तूप गरम झालं की पाववाटी डिंक घालायचा, फुलेपर्यंत तुपामध्ये छान तळून घ्यायचा. एका ताटामध्ये काढायचा. राहिलेल्या तुपामध्ये मगज, बी, काजू, बदाम घालायचे. ते सुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे. ते सुद्धा बाजूला काढायचे. पुन्हा त्याच कढईमध्ये 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं घालायचं. हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. ते सुद्धा बाजूला काढायचं. त्यानंतर त्याच कढईमध्ये अर्धी वाटी तूप घालायचं. तूप हलकंसं गरम झालं की अर्धा किलो नाचणीचं पीठ घालायचं आणि हे पीठ मंद आचेवरती तूप सोडेपर्यंत छान खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं. 1 वाटी तूप घेतलं होतं. लागेल असं थोडं थोडं तूप घालून हे नाचणीचं पीठ मी छान असं भाजून घेतलं आहे. पिठाचा रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता. पीठ छान भाजलं गेलं की खाली उतरायचं, थंड करून घ्यायचं. पीठ थंड होतंय तोपर्यंत तळून घेतलेला डिंक आणि भाजून घेतलेले ड्रायफ्रूटसुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. पीठसुद्धा तोपर्यंत थंड झालं आहे. त्यानंतर त्यामध्ये चिरलेला अर्धा किलो गूळ घालायचा. त्यानंतर किसलेलं सुकं खोबरं जे आपण भाजून घेतलं होतं ते घालायचं, मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये तळलेला डिंक जे आपण पावडर करून घेतली आहे ती आणि ड्रायफ्रूटची पावडर घालायची, मिक्स करून घ्यायचं. पुन्हा सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं. मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे बंद चालू करत मिक्सरला 2 ते 3 सेकंद फिरवून घ्यायचं. एका परातीमध्ये काढायचं. पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि याचे लाडू वळून घ्यायचे. परफेक्ट असे 3 महिने टिकणारे नाचणीचे लाडू तयार आहेत. डिटेल रेसिपी व्हिडिओ पाहायचा असेल चॅनलच्या नावाखाली त्रिकोण आहे, क्लिक करून पाहू शकता.